मुख्यमंत्र्यांनी माझ्या हातचं जेवण जेवलेलं आहे. बर. आताचे मुख्यमंत्री सुद्धा आवडीने माझ्या हातचं जेवण खातात. तर मी सगळ्या कसं असतं, पुरुषांचं मन असतं नाही जेवणाने जिंकता येतं. आणि माझा बिझनेस पण जेवणामुळेच मी मोठी केलं, जेवण देऊनच. त्यामुळे पवार साहेबांना सोडायचं फार जीवावर होतं माझ्या. पण शेवटी पवार साहेब पण न्याय देत नाही. आणि कुठल्याही कार्यक्रमात आमच्या इथे आले का मला माझे आमदार झालं म्हणून काय झालं? माझं नाव तर घेतलं पाहिजे. मला तर काही तिथे बघितलं पाहिजे त्यांनी, की हा माणूस माझ्या मागे काय करतो? कुठल्या पद्धतीने मला आणि तिथे लोकं खूप आहेत ना माझी. खरं. गावातली लोकं आहेत, माझी समाजाची लोकं आहेत. माझे नातलग आहेत, ते बघतात, मग ते बोलतात, "इतका अपमान होऊन तू का राहतेस इथे? तुला काही दुसरे पक्ष नाहीत का?" एक दिवशी जेटीवर मी जेटी बांधलेली. त्या जेटीचा बोर्ड मी नव्हता लावला. त्या गाववाल्यांनी लावलेला, मंदाताईंच्या सौजन्याने. नाईक साहेबांनी तिथे अधिकारी बोलवून तो बोर्ड तोडायला लावला माझ्या नावाचा. सकाळी गाववाले जेटीवर जाताना बोर्ड नव्हता. मी तिथे बघायला गेली. त्यांनी बोलले, मी बसली होती अशी. बोर्ड तुटला म्हणलं तुटून दे. तर ते कोळी लोक बोलले सगळे, "मॅडम तुमचं नाव आमच्या हृदयात आहे. आम्ही सकाळी या जेटीवरनं जातो ना, पहाटे 4ला तर तुम्हाला आठवण करतो." का? तर आम्ही खड्डे, घाण, तिथे काचा पडलेल्या असायच्या. इतकी घाण होती, तुम्ही ती साफ करून आम्हाला 150 किलोमीटर पाण्यात रस्ता करून दिला. 3.5 कोटीची जेटी उभी केली मी. जेटी व्हिजन आणलं मी. जेटी कोणाला माहिती नव्हती. लोक मला विचारायचे, "जेटी म्हणजे काय?" हं. मी सांगायचं, "पाण्यामध्ये प्लॅटफॉर्म करतो, शेड बांधतो, त्या लोकांना मच्छीमार ते जेटी." जेटी व्हिजन आणून मी 6 जेटी उभ्या केल्या. पूर्ण त्याच्या वार्डापासून, ऐरोळीपासून दिवा, घनसोली आणि पूर्ण दिवाळा गावापर्यंत. हं. तर त्या जेटीच्या वर आमचं दोघांचं ते आले बघायला तिथे. बाजूलाच होते कार्यक्रमात. सगळे लोक त्यांना घेऊन जेटीवर आले आणि कोणाला माहिती नव्हतं मी तिथे बसले. तर मी म्हणले, "राहू दे रे, नावात काय एवढं? आतापर्यंत माझी नावं MLC असताना लागली नाही, आताही नाही लागत. आताही माझं नाव लागावं म्हणून तोच प्रयत्न असतो, लागू नये म्हणून. ठीक आहे, नावामध्ये काय हो? नाम काम बडा है. नाम बडा है अपना, नाम में कुछ नहीं रखा है." तर आता सुद्धा ते मुख्यमंत्री साहेब तेव्हा अध्यक्ष होते. त्यांनी ती बातमी आमची बघितली. जशी काल तुम्ही बघून मला आज बोलवलं. तसं त्यांनी बोललं, "नाही बाई फायटर आहे, ओबीसी समाजाची आहे, एवढं काम करते." त्यांनी माहिती घेतली ताबडतोब आणि त्यांचा एक माणूस माझ्याकडे पाठवला. तसे भारतीय जनता पार्टीची तिथली लोकं रोज बोलायचे. RSS वाली लोकं बोलायची, "तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पूर्ण न्याय देऊ." मग मी गेली, अध्यक्ष होते साहेब, बसली, बोलली. कुठे भेटलो माहितीये का आम्ही? कुठे? फार मोठा किस्सा आहे. हं. आम्ही ते मेजेस्टिक आहे ना, आमदार निवास, निवास. हां, हां. त्यात एका खोलीत साहेब बसले होते. बर. मग त्यांच्या एका खुर्चीत मुलगा, अंबिका, मी आणि एकात माझं तर मला घेऊन आलेला. साहेब बोलले, "तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला तिकीट वगैरे देऊ." मी त्यांना स्पष्ट बोलणारे म्हणून मला, "एक बोलू का?" म्हणलं, "बोला." "ते तुमचे मित्र आहेत युतीचे. ते मला तिकीट द्यायला आणि उद्या फोन आला, तर माझं तिकीट कट होईल. म्हणजे मी घरकी ना गाठकी होईल. हाय तिथे बरी आहे." म्हणलं. "नाही, नाही," म्हणे, "मंदाताई," म्हणे, "मी एकदा शब्द दिला, तर जर तुम्हाला मी तिकीट देऊ शकलो नाही, तर मी माझ्या नागपूरमधून तुम्हाला निवडून आणेन." इतका प्रचंड विश्वास त्या व्यक्तीने मला दिला आणि मी त्यांच्याकडे बघितलं, मेल्या माझ्या मुलापेक्षा 4-5 वर्ष मोठी आहेत. माझ्या मुलासारखाच आहे. "ठीक आहे," मी बोलली आणि मी निघाली. मग मग पुन्हा तेही क्लिअर केलं, की मी पार्टीला ₹1 नाही देणार.